पाहता क्षणी वाटे कुणी आपुला, हे वेड जे स्वप्नातुनी जपलं, दिसताना लपत हसताना रुसत, सरल्यावर उरत प्रेम हे. ओ विरलेले धागे जुळलेले नाते, श्वासांचा बंध प्रेम हे. आभाळ हे दाटे मनी कसलं, हे वेड जे स्वप्नातुनी जपलं, स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र, चाहुल सुखाचे प्रेम हे. विरलेले धागे जुळलेले नाते, श्वासांचा बंध प्रेम हे. प्रेम हे प्रेम हे. प्रेम हे. गुड मॉर्निंग तन्वी. चला सुरुवात करूया. सा 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 सा. सा. सोहम, तू काल पण आईस्क्रीम खाल्लंस ना? ताई, ते काय झालं, दादाचा रिझल्ट लागला ना, म्हणून बाबांनी आईस्क्रीम आणलं, मग मी ते खाल्लं. सॉरी ताई. बरं, पण आता घसा बरा होईपर्यंत गायचं नाही हा. आणि डॉक्टरांकडे तू गेलास नसशील ना? थांब, तुझ्या वडिलांना सांगते, तुला डॉक्टरांकडे घेऊन जाईल. चला आता पुन्हा नव्याने सुरुवात करूया. सा. काय चाललंय इथे? गाण्याचे क्लासेस चालू आहेत. शांतता ठेवा. ए क्लास बी सगळं बंद झाला, निघा. कोण? काय? कोण आहात कोण तुम्ही? तुम्हाला काय करायचंय? हा चला, आजचा क्लास बंद. चला घरी निघा, घरी निघा, कडकडन घरला चला. हे बघा, हा अंध मुलांचा क्लास आहे, हा इथेच होणार आहे. ते तुमच्या कलासाठी दुसरी जागा बघायची. इथं मला क्लीन पाहिजे, क्लीन. क्लिअर क्लिअर. हा तीच क्लिअर पाहिजे, क्लिअर. ताई, 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 मुलांनो, ताई, ताई, ताई. सोहम, मी आहे बाळा, का घाबरतोयस तू?
ताई आहे ना, काही होणार नाही. मी आहे साक्षी, मी आहे हा. मी आहे ना इथे. हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते तुम्ही इथल्या संचालकांना सांगा. आंधळी ती ती कुणाला काय सांगायचे ते आम्हाला शिकू नका. काय कालटायचं बघा इथनं. कोण आहात तुम्ही आणि मी काय ऐकायचं तुमचं? हे बघा, तुम्ही इथल्या संचालकांशी बोला, मग ते जे सांगतील ना ते आम्ही ऐकू. आणि हे बघा, ही अशी धमकी ना या मुलांसमोर नाही द्यायची. हा, ती अशी ऐकायची नाही. तुझं काय मधीच? ये यार राजा, कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? तुम्ही आहात का इथे? आहात की गेलात? माझा नाही बरे तुम्हाला. हा, चरबी काढीन एकाची. वास एकदम नाहीतर इथं पडेपर्यंत हाना ना मी. अरे तुमचा वर्गमित्र म्हणून सगळीकडे फिरतो तुमच्या बरोबर. हे असलं पोरांवर आणि पोरीवर गुंडगिरी करताना लाजा वाटत नाहीत होय तुम्हाला? ही मर्दानगी तुमची? दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करण्यापेक्षा ही बरं आहे ना आमचं. ए, गाडी दुसऱ्याची जरी असली ना तरी घाम आपलाय. आपल्या घामाचं खातो आपण, असं ओरबाडत नाही कोणाचं. आणि आंधळ्यांचं तर अजिबात नाही. अरे पोरं आंधळी, पोरगी आंधळी. कोण? ही मॅडम आंधळी? ए रम्या, हेडलाईट फुटलेत काय रे? तो दिसलं नाही ती आंधळी आहे. ए, आपल्याला काम बरं काय बी दिसत नाही. अरे कसली काम? तो भाऊ नगरसेवक झाल्यापासून फुकट शायनिंग करायला मिळती म्हणून असली काम करतोय त्याची. लेक्चरबाजी नको झाडूस. ते क्लास कसा बंद करायचा ती सांग. ते तुम्ही आणि तो भाऊ त्याच्या पिंजऱ्यात बसून ठरवा. पण तुमच्यामुळं त्या पोरीला किंवा तिच्या बरोबरच्या पोरांना काय बी झालं ना तर मग माझ्या बी हातून ते घडल जे आजवर माझ्या हातून घडलेलं नाही. म्हणजे ऍक्सिडेंट, गाडी अंगावर घाल ना यार दोस्त काय बघणार नाही. काय आलं घेऊन? आणि तू? आलो जा. ए चल रम्या, चल चल ए रम्या चल रे रम्या, चल. कोणी आहे का तिकडे? कोण आहे?
राजा, त्या ॲक्सिडेंटमध्ये तिची काय बी चुकी नसताना तिच्या डोळ्यात काचा गेल्या आणि तिचे डोळे गेले. डोळे भेटले ना दिसेल तिला परत. तसा अर्ज पण केलाय तिने, नवीन डोळे पाहिजेत म्हणून. नवीन नाही रे, जुनेच भेटणार आता. हा तेच रे, जुने काय. पण आपल्या इकडे लोक फार ते हे करत नाहीत ना, काय ते डोळे. डोळेदान. हा, नेत्रदान. नेत्रदान. म्हणून उशीर लागतो. मी काय म्हणतो, हा कुठे जॅक लावायचा का? हा, लवकरच डोळे मिळवून देऊ तिला. मी असताना काळजी कशाला? अरे काय करतोय हा? टॅक्सी, टॅक्सी. किधर जाना है बेटी? खार. आओ. आ गए हम. हाँ मैडम. पैसे. थैंक यू दादाजी. खुश रहो बेटी. मॅडम, ओ तन्वी मॅडम, मॅडम मला गाणं शिकायचंय. सॉरी, मी फक्त अंध मुलांना गाणं शिकवते. हा मग मी पण अंधच आहे ना. ओके, मग मी तुमचे प्रायव्हेट क्लासेस घेऊ शकते, तुमच्या घरी शिकवू शकते मी. माझ्या घरी काय? मॅडम कसं आहे, मी लय गरीब माणूस आहे, प्रायव्हेट क्लास आपल्याला परवडणार नाही. बर, ठीक. अहो इथंच शिकवून टाका की. शिकवून टाका म्हणजे? म्हणजे इथं शिकवता येणार नाही काय? नाही, तशी परवानगी नाही. अहो मग काढा ना स्पेशल परवानगी. स्पेशल परवानगी? हा नाही. बघा ना मॅडम,
अहो एका गरीब माणसाला गाणं शिकायचंय. या डोलस माणसांच्या जगातली फी परवडणार नाही म्हणून इकडं आलो, पण इकडं पण बरं मला सांगा, तुम्ही अंध आहात तर तुम्ही मला ओळखलं कसं? काय हो, काय विचारते मी? आहात ना तुम्ही इथे? नाही म्हणजे हा आहे ना. सांगा ना, तुम्ही जर अंध आहात तर तुम्ही मला ओळखलं कसं? हा काय उभा आहे ना, फ्रेंड आहे आपला फ्रेंड वैभव. त्याने सांगितलं ना की तुम्ही आलात म्हणून. म्हणजे तो बघतो ना तुम्हाला रोज इथे येताना. काय रे? हो मॅडम. हा बरं, मग शिकवाल ना गाणं? बघू. बावड्या. मॅडम मॅडम माझं नाव राजेश राजेश काळे. प्रेमाने लोक आपल्याला राजा बोलतात. बर, पण गाणं का शिकायचंय तुला? आवड, कला न गाण्याची भारी आवड. अच्छा, मग गा की एखादं गाणं. हो, ते येत नाही म्हणून तर शिकायचंय की. तसं नाही, सूर कसा लागतोय हे कळायला हवं ना. गा बघू. इकडं का, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम नाही. मग गा बघू. जेव्हा पाहिलं हिला ये दिल, हिला हिला पुरा जिल्हा हिला. बस बस, मस्त, उत्तम गातोस तू. एक विचारू काय? मला खरंच गाणं येत म्हणजे नाही. माझ्या गाण्याला तुम्ही उत्तम बित्तम म्हणताय म्हणून विचारलं. म्हणजे तुला वाईट गाणं कळतं तर? कळतंय की, चांगलं पण कळतंय, पण ते गाता येत नाही ना. तेही येईल हळूहळू. फक्त तुला गाण्याचे बोल नीट माहिती नाहीयेत ना, म्हणून. असं आहे वय. बरं ते जाऊ दे, तुला कविता कळतात? मग अहो, शाळेत सगळ्या कविता पाठ होत्या आपल्याला. अच्छा, म्हणून बघू एखादी. तुमच्या समोर काय म्हणणार? नाही जमत आहे का? बरं. हिरवे हिरवे. बोला, मी हिरवे. काय? अहो मी हिरवे. हिरवे 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 गोड गालीचे हरित हरित हा काहीतरी मखमालीचे, आणि त्या मखमालीवरती फुलराणी डोलत होती. असाला काय झालं? कारण ती कविता अशी नाहीये. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. असं आहे होय. पण बघा, थोडं थोडं जमतंय की नाही? गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत, प्रणय चंचला त्या भ्रुलीला अवगत नव्हत्या कुमारी केला. अशी आहे ही कविता. राजेश, साधा सा सुद्धा जमलेला नाहीये तुला आज. साधा साधा सा होता होय. अहो, जीव घेतलास आणि माझा. या साने जर तुझा जीव घेतला असेल तर पुढे कसं व्हायचं? प्रत्येक सूर अगदी घोटून घोटून तयार करावा लागेल. खूप मेहनत आहे, इतकं सोपं नाहीये ते. तुम्ही असेल तर तयारी की आपण. पाणी मिळेल काय? पाणी? हा हा, देते. हा, नाही, मेहनत करू ना, उलटू मेहनत करू. म्हणजे घरी पण रियाज करू आपण. नाही नाही, हा अजिबात नाही. घरी वगैरे काही रियाज करायचा नाही. हा, जो काही रियाज करायचा ना तो इथे माझ्या समोरच करायचा. कारण घरी बसून चुकीचा रियाज करायची सवय लागेल तुला, आणि मग अशी चुकीची सवय लागली ना की ती इथे मोडायला मला वेळ लागेल.
त्यामुळे जो काही रियाज करायचा तो इथे माझ्या समोर बसूनच करायचा. हे बरंच आहे की. काय काय बरं आहे? नाही नाही, म्हणजे जर तुम्ही माझा प्रत्येक सूर चेक केला ना तर आपला सूर लागलाच म्हणून समजा. तुमची शपथ. पाणी. बरं मला सांग, तुला गाणं का शिकायचं? नाही म्हणजे बाथरूम सिंगर म्हणावं इतपतही गाता येत नाही तुला? नाही नाही ओ मॅडम, नाही नाही. अहो आपल्याला बाथरूम सिंगर व्हायचंच नाहीये ना. बरं, पण तेही व्हायला खूप वेळ आहे अजून. कसं आहे ना मॅडम, लहानपणापासूनच मला गाण्याची लय हौस. म्हणजे शाळेत असताना समूह संगीतात वगैरे गायचो आपण. म्हणजे असं लोकांना वाटायचं आपण नुसतं चोट हलवायचो, शब्द फुटायचंच नाही ना बाहेर. लय वाईट वाटायचं, फाटायची ना आपली. आरशासमोर उभं राहून सुद्धा गायचा प्रयत्न केला आपण, पण खरं गायची वेळ आली की फुस. मोठा झालो आणि डेअरिंग केलं, म्हणलं आता ऐकायचं नाही, आता डायरेक्ट गायचं. गाडीत पॅसेंजर नसला ना तर फुलटू गातो बरं का आपण. गाडी आंधळायस ना तू? याची गाडी आहे ना, फ्रेंडची गाडी आहे. FM लावायचं आणि जोर जोरात गाणं म्हणायचं. पण काचा लावायला विसरू नको हा. काय मॅडम मस्करी करता. हसताना लय गोड दिसता मॅडम तुम्ही. मी हसताना तुला कसं कळलं? आंधळा आहेस ना तू? असं तुम्हाला कधी कोण म्हणलं नाही काय? म्हणजे आपल्या लहानपणी आपल्याला कायम सांगायचे आपली स्माइल म्हणजे एक नंबर. बर, मग पैसे कमवण्यासाठी काय करतोस तू? नाही म्हणजे माझी फी कशी देणार? व्यवसाय आहे का तुझा काही, का कुठे नोकरी करतोस? तसंही आंधळ्या लोकांना नोकरी नाही मिळत लवकर अजूनही. एकदम बरोबर बोलात मॅडम, एकदम बरोबर. आपला छोटा लॉटरीचा स्टॉल आहे, छोटी मोठी कामं मिळतात तशी करतो. कसली कामं? ते 2 मिनिटं द्या मॅडम, मला एक अर्जंट फोन करायचा आहे. 2 मिनिटं. हॅलो. हा ना, हा इकडच आहे. हा काय यायला लागतंय? बरं थांब, तिकडं निघतो इकडून. हा हा थांब मॅडम, मी निघतो, जरा गडबडीत आहे. राजेश, अरे काठी तरी घेऊन जा. आंधळ्या माणसाने काठी विसरणं म्हणजे जिवंत माणसाने श्वास घ्यायला विसरण्यासारखं आहे. हा. वाट ना फटाफट. अरे कामाला जायचं नाही का आज? तेच तर करतोय. माझं म्हणणं आहे की त्या भाऊच्या अड्ड्यावर जायचं नाही का, हजेरी बिजरी लावायला? भाव येतील की नाही आला? काय राव तुम्ही, काहीतरी मेहनतीचं काम करा की. अरे ही गुंडागर्दी करून कधी कोणाचं भलं झालंय का? अरे काय बोलतोस? भाऊलाच बघ की, शिकला नाही, सवरला नाही, तर बी 50-60 करोडची असं मी ऐक नाही. कशाच्या जीवावर? भाईगिरीचाच ना. अरे त्यांनी मेहनत केली असती ना तर 100 करोड क्रॉस मारला असता भाऊनी. ए राजा, आपल्यासारख्या बिना आई वडिलांच्या मुलांना काही ऑप्शन नसतं रे. काय बोलतो तू? आता मी करतोच ना ड्रायव्हरचं काम. तुला इलेक्ट्रिशियनचं सगळं येतंय. आणि हा पावभाजीच्या गाडीवर काम करत होताच की, त्या भाऊच्या नादाला लागला तर हे सगळं करत बसलाय. सगळं काम सोडून दिलेत तुम्ही. ए राजा जाऊ दे यार, तरी कोणी समजे का? अच्छा,
मेरे को नहीं समझेगा तेरे को नहीं समझ रहा. राजा जाऊ दे रे. हे बघ, एकदा लाईफ सेटल झाली ना, म्हणजे पोरगी बिरकी पटली, लग्न झालं की होतं सगळं नीट. वार गाड्या, लय भारी स्वप्न आहे की तुझं. अरे ज्या लाईनीवर चाललाय त्या लाईनीवर कोण पोरगी देणार आहे का तुला? राजा आता सायकलवर फिरतोय रे. एकदा भाऊंसारखं सेटल झालं ना, मोठं घर मोठी गाडी, मग बघ कशी लाईन लागते पोरींची. हो यार. अरे भाव सारखा एखाद दुसरा निघतो, बाकी सगळं आयुष्यभर फक्त पंटरगिरी करत बसतात. राजा छोड़ ना यार, अपने को मालूम है ना क्या करने का है, तू छोड़. मला सांगून काय बी पॉइंट नाही. हा? जाऊ दे. जेवण झालं का? हा झालं. बवाले चल चल. भाऊ, यो राजा आपला फ्रेंड. नमस्कार भाऊ. भाऊ राजा ड्रायव्हर आहे. हा, एकदम सॉलिड. एकदम सेफ ड्रायव्हर आहे भाऊ. मस्के के मफीत गाडी चालत आहे. भाऊ तुमच्याकडे बघा ना, काय असेल तर म्हणजे नोकरी बिक्रीचं काही. नाही नाही, आपण बाहेर गाडी चालवतो चांगलं आहे की. तरी पण काही लागलं तर ये. मी ओळखतो तुला. बाबू इलेक्ट्रिशियनचा पोरगा ना तू. माझ्या ऑफिस मधली सगळी कामं बाबूच करायचा. आपल्या गणपतीचं लाइटिंग बी बाबाच. आणि बारशाच्या बारशाला झाडावर माळ नव्हता का सोडल्या. बाबूचं काम म्हणजे एकदम कडक. वारला बिचारा. येऊ का? येतो भाऊ. हॅलो मॅडम. अरे राजेश, तू इकडे? आणि मग कुठं जाणार? गाणं शिकायचं म्हणल्यावर इथं गुरु, इथं शिष्य. राजेश, शिष्य नाही, शिष्य. शीचा इकार लांबवायचा नाही. शी आणि पोटफोड्या श, शिष्य म्हण बघू. अहो, काय मॅडम, एका उच्चारासाठी त्या शचं पोट फोडून ठेवलं तुम्ही. गाणं शिकायचं आहे ना, मग शब्दांचे उच्चार शुद्ध असायला हवे. म्हण बघू. राजा तरी डोळ्यांना काय झालं, जाऊन विचारायला पाहिजे. राजा दादा, राजा म्हणतोयस ना? हा, शिष्य. बरोबर, नॉट बॅड. थँक्यू थँक्यू. बरं राजेश, मला सांग, तुला कसं कळलं मी आले ते? तुमच्या शेणच्या वासावर. तुम्ही रोज एकच शेण मारता ना, येते ओळखता तुम्ही आलेल्या. बर. मॅडम एक विचारू का? हा, मला असं ओळखू शकाल काय तुम्ही? हो नक्कीच, पण कुठल्या वासाने तेही विचारू नको. आईला शेण घ्यायला लागते आता. आणि तसंही तू मला कुठे चान्स देतोस तुला ओळखायचा? नेहमी तूच तर मला आधी हाक मारतोस. आणि आज तुझा क्लास नाही, मग तू इथे काय करतोस? तुला लॉटरीच्या दुकानावर नाही जायचंय? काल तुम्ही लॉटरीचं तिकीट मागितलं होतं ना, तेच द्यायला आलो होतो. एक घ्या तुमचं लॉटरीचं तिकीट, माझी गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा नाही रे, गुरुदक्षिणा. न न तेच ते अण घ्या ना, घ्या. बरं, आपण इथं का असे उभे होत बोलत? तुम्हाला तुमच्या क्लासला लेट होत नाही का? हो. अरे चल.
ए, अरे मेला असेल ती. मग आता तू लॉटरीच्या स्टॉलवर जाणार आहेस का? नाही नाही, आज फ्रेंडला बसवलाय स्टॉलवर. आता आपण फुल टाइम फ्री म्हणतो तुमच्याकडनं कविता शिकावी. परत न नाही रे, म्हणतो. हा तेच ते म्हणतो. आत्ता बरोबर आहे. मॅडम थांबा, पुढे जाऊ नका अजिबात, थांबा. काय झालं? मांजर. अहो, मला वाटतं इथं मांजर आहे. मांजर? मग ते आडवं गेलं असलं म्हणजे? तर काय? अहो, मांजर आडवं जाणं मोठा अपशकुन असतोय. अपशकून नाही रे, अपशकून. आणि असं काही नसतं. तुमचा विश्वास नाही ना, नसू द्या. अहो, तुम्ही एवढ्या उन्हात आणायचं जाणार, शिष्य घरीच नसला म्हणजे नाही ना होणार तुमचं काम. हे बघ, माझे स्टुडंट जर कुठे बाहेर जाणार असतील ना, तर तसं ते मला फोन करून कळवतात. आता समजा फोन लागला नाही किंवा बॅटरी मेली असेल तर नाही नाही काय नाही, तुम्ही 7 पावलं माग चला बरं. चला, 1 हो हो. 2 3. राजेश, तुला कसं कळलं की समोर मांजर येते? मला तर आवाज पण नाही आला. आवाज आपल्याला पण नाही आला ना, म्याव म्हणून. चाहून लागली मांजराची. चाहून? वास आला. पण चला राजेश, 4. अरे चला पण चला राजेश, 4. अरे चला. सॉरी मॅडम, सॉरी. नाही, अजून एक. 4. आता जाऊया पुढे. हा, आता चल. काहीही असतं तुझं. आई अगदी वेडा आहे तो. 7 पावलं मागे गेला. अगदी तुझ्या बाबांसारखा आहे हा तो राजेश. म्हणजे अगं तुझे बाबा सुद्धा ह्या सगळ्या अंधश्रद्धा मानायचे. उंबऱ्यावर शिंकायचं नाही, शिंक आली तर बाहेर जायचं नाही. पण तू मला सांग, शिंक काय उंबरा बघून येते का? आणि जेव्हा आपल्याला शिंक येत असते तेव्हा आपण काय लक्षपूर्वक त्या उंबऱ्यावरून बाजूला होऊ शकतो का? अगं आपलं डोकंच ठिकाणावर नसतं तेव्हा. पण तुझ्या बाबांचं आपलं काहीतरीच. तुला सांगते, एकदा आम्ही दोघं बाहेर जात होतो तर आमच्या समोरून एक मांजर गेली. साधी सुधी नव्हती, चांगली काळी कुळकुळीत. मग 7 पावलं मागे. छे ग, मी त्यांना सांगितलं मी काय मागे जायची नाही, तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा. ते म्हणाले चालेल, मी तुझ्या वाटची 7 पावलं मागे जातो. आणि ते 14 पावलं मागे गेले. आणि 14वं पाऊल टाकताना मी त्यांना म्हटलं अहो थांबा. त्यांनी ऐकलंच नाही. 14वं पाऊल टाकलं आणि खड्ड्यात पडले. अगं मला एवढं हसू आलं तेव्हा. त्यांना मदत करत होते तेव्हा सुद्धा हसत होते. पण ते 1 पाऊल पुढे टाकू शकत नव्हते. त्यांना रिक्षात घातलं आणि घरी. 2 दिवस पाय सुजवून बसले होते. खूप चिडवलं मी त्यांना. पण आई, बाबाने तुझं हे असं चिडवणं शांतपणे ऐकून घेतलं. अगं ते कसलं ऐकून घेतायत? ते म्हणाले तुझ्या अंगावरचं संकट मी माझ्या अंगावर घेतलं. पण मी सतत त्यांना सांगायचे या सगळ्या अंधश्रद्धा आपल्या मुलीसमोर पाळायच्या नाहीत, ती पुढच्या पिढीची आहे. त्यावर ते मला मुद्दामून म्हणाले मी माझ्या मुलीचं लग्न त्याच मुलाबरोबर लावून देईन जो हे सगळं पाळतो. पण खरंच तुझ्या बाबांनी या अंधश्रद्धा कधीच तुझ्या समोर पाळल्या नाही. मी माझ्या मुलीचं लग्न त्याच मुलाबरोबर लावून देईन जो हे सगळं पाळतो.
काय ग काय झालं? कोण आहे? मी आहे. मी म्हणजे तूच, पण मी ती आहे जिला न दिसून पण दिसत. म्हणजे काय? म्हणजे काय ते तुला चांगलंच माहितीये. काय माहितीये मला? हेच की तो राजेश, त्याचं काय? तो हे सगळं फक्त तुला इम्प्रेस करण्यासाठी करतो. सगळं? इथेच तर तू डोळे झाक करतेस. तुला चांगलंच माहितीये की त्याला गाणं शिकण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. त्याचा इंटरेस्ट तू आहेस असं अजिबात नाहीये. हो का? मग तो आंधळा असण्याचं नाटक का करतोय? का तेही समजत नाहीये तुला? तू इतरांना फसवशील ग, पण स्वतःला कसं फसवशील? मला कसं फसवशील? आता का गप्प आहेस तू? आता का बोलत नाही? उद्या जर त्याने तुला प्रपोज केलं तर काय करणार आहेस? काय सांगणार आहेस त्याला? आता या प्रश्नावर तरी गप्प राहून काय ठरवलंयस ते बोल. नाही माहित मला मी काय सांगणार आहे ते. मला हेही माहिती नाही की मी काय बोलायला हवंय ते. खूप गोंधळले मी. वाटलंच होत म्हणूनच आले. तन्वी, हो म्हण त्याला. काहीतरीच काय. कसा मुलगा आहे तो. त्याला धड शुद्धही बोलता येत नाही. कुठे राहतो काही माहित नाही. माझ्या समोर कविता करण्याचा प्रयत्न करतो, पण आज ताग्यात कधी कथा, कादंबऱ्या किंवा कविता ऐकलीही असेल हे माहित नाही. जगायला फक्त प्रेम पुरेसं नसतं, पण डोळे लागतात ना, ते त्याच्याकडे आहेत. तू म्हणतेस तसं गाणं, कविता, कादंबऱ्या, शुद्ध बोलणं यातलंही काहीच लागत नाही जगायला. पण तरी सुद्धा तो ते शिकतोय. का? कारण ते तुला आवडतं आणि त्याला तू आवडतेस. अजून काय हवंय? तन्वी, विचार कर. पुन्हा विचार कर. राजेश, मी तुझं काय करू सांग मला. हा, आज इतके दिवस झाले तरीही तुला अजूनही काही जमलेला नाही. हो मॅडम, लहानपणापासून आपला ब्रेन एकदम फर्स्ट गिअर मध्ये चालतो, स्लो. आणि त्यात संगीत म्हणलं तर गिअर बॉक्स तुटलाच म्हणून समजा. गाडी पुढे हलत नाही, तो गिअरचा दांडा हलत राहतो नुसता. काय रे, दरवेळेला गाडीचं उदाहरण काय देतोस तू? तू स्वतःच गाडी वगैरे चालवतोस की काय? काय बंकस करता मॅडम? अहो, मी अंध माणूस, मी कशी चालवणार गाडी? तो फ्रेंड ना आपला, तो सांगतो, मी ऐकतो. हो हो हो, माहितीये, आता पाठांतरच झालंय. तुझ्या मित्राची गाडी आहे, त्या गाडीमध्ये बसून तू फिरतोस आणि त्याच गाडीमध्ये बसून तू गाणं गातोस. नाही, गात नाही. ट्राय मार. येत नाही ना. जर तुला माहितीये की तुला गाणं गाता येत नाही, मग का शिकतोयस तू गाणं? नक्की कोणाला इम्प्रेस करण्यासाठी ही एवढी सगळी मेहनत घेतोयस? हे बघ राजेश, तुलाही माहितीये की तुझे बिघडलेले सूर इतके पक्के आहेत ना की ते सुधारण्यासाठी पुढचा जन्म जाईल. मग का घेतोयस तू एवढी मेहनत? हा, सांग ना, कुणासाठी तरी घेतोयस? आता तर आपण फ्रेंड्स पण झालोय. सांग ना. होती आपली एक आयटम. आयटम? काय रे भाषा, आता लाजणं बंद कर आणि सांग. ए, तुला कसं दिसलं मी लाजतोय ते? दिसलं मला, जसं तुला दिसतं की मी हसताना छान दिसते म्हणून. तसंच समज. बरं सांग आता. विचारलं होतं एकदा तिला, नाही म्हणली. कोण? प्रेमा तुसळगावकर, मागच्या गलीत राहायची. मग तेव्हा तुला कविता करण्याची आवड नव्हती? असं कसं होती ना. अरे मग म्हणून दाखवायची ना एखादी कविता. ऐकवली पण होती. कोणती? ऐका. निसर्गाच्या स्टोरी मध्ये एकदा लोचा झाला. चिकन्या पृथ्वीला बघून ढग तिच्यावर फिदा झाला. पृथ्वीने बी दिली विजेला ढगाची सुपारी आणि ढगाच्या बाया आल्या ना भर दुपारी. रगडा राडा लोच्या कोपच्यात नेऊन खर्चा पाणी दिला. रडला ढग पाऊस बनून पृथ्वीवरती आला.
मग काय म्हणाली कविता ऐकल्यावरती? प्रेमात धुसड धुस. तू साड गाव कर गेले पळून दुसऱ्या बरोबर. आणि राहिलास तू आणि तुझी कविता. असताय काय ते आपला लोचा झाला ना, आणि म्हणून म्हणतो की मला गाणं शिकवा. तू लग्न का करत नाही? लग्न? आंधळ्या मुलीशी कोण करणार आहे लग्न? अगं असतात असे येडे ज्यांना दुसऱ्याच्या दिसण्यानं काय फरक पडत नाही. बर, असं जर मला कोणी भेटला ना तर मी नक्की विचार करेन. पण मी डोळस माणसाशी लग्न करीन, आंधळ्या माणसाशी नाही. का? म्हणजे राजाचा आता खरंच अंदाज आला. थांब, मी जाऊन विचारतो. राजा राजेश, तुला कोणी हाक मारताय का? नाही नाही. बरं सांग ना, आंधळ्या माणसाशी लग्न का नाही करणार? का काय? दोन आंधळे एकमेकांना कुठे घेऊन जात आहेत हे त्यांना त्यांचंच नाही कळणार. आता आपण दोघं तर जातो की बरोबर जागेवर रोजचे. आपण दोघं म्हणजे तू आणि मी आंधळे? समज मला डोळे आले तर माझ्याशी करशील का लग्न? नाही, कारण एक आंधळा आणि एक डोळस कधीच एकत्र राहू शकत नाही. असं का वाटतं तुला? कारण एका डोळस माणसाला एका आंधळ्या माणसाचा त्रास कधीच कळणार नाही. राजेश, आहेस ना तू? काय तुझ्या नकारावर एक कविता सुचली. इर्शाद. तन्वीने दिला नकार, राजेशच्या दिलाचे तुकडे झाले हजार. राजेशचं स्वप्न गेलं हरवून, राजेश गेला वाऱ्यामध्ये भिरभिरून. प्रगती झाली आहे तुझी. तू गायक नाही झालास तरी कवी नक्की बनशील. आपण तुला आपलं स्वप्न सांगितलं. कसलं स्वप्न? हेच, आपल्याला तुझ्याशी लग्न करायचंय. राजेश, बास झाली आता मस्करी. मस्करी वाटतोय तुला ही? बरं जाऊ दे, तुझं स्वप्न सांग की. माझं स्वप्न? मला ना पुन्हा ते रंगीत आकाश बघायचंय. ते पूर्ण आकाश पाण्याच्या एवढ्या थेंबावरती कसं दिसतं ना, ते पुन्हा बघायचंय. तो पाण्याचा थेंब जेव्हा फुलावरती विसावतो तेव्हा ते हसणारं फूल बघायचंय. आणि त्या हसणाऱ्या फुलावरती जेव्हा फुलपाखरू येऊन बसतं तेव्हा त्याचे चमकणारे रंग बघायचे.